नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे. लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहे. रेकॉर्डेड सेशन आपल्या अकॅडमीचे जे ऍप्लिकेशन आहे तिथे चालू आहेत, तर संपूर्ण बॅचचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आणि तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्ही लेक्चर कधीही बघू शकता, रेकॉर्डेड बॅचेस असल्यामुळे. तर आपण मेडिवल हिस्ट्री पार्ट फर्स्ट अपलोड केला होता, जो फक्त राज्यसेवेलाच विचारला जातो. तर पार्ट सेकंड पण आज आपण इथे बघत आहोत. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत. जरी क्वेश्चनची संख्या कमी असली तरी मी तुम्हाला बोलले होते की आपल्याला हा जो पार्ट आहे हा पार्ट स्किप करायचा नाही. ठीक आहे, ओके. चला तर आपण कंटिन्यू करूया. तर प्राचीन भारतासाठी विद्यार्थी बघा, काही विद्यार्थी रेफरन्स बुक डेफिनेटली वापरतात कारण त्यांना माहित असतं एका मार्काचं महत्व माहित असतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळं मी तुम्हाला इथं रेफरन्स बुक दाखवते. हिस्ट्री सेक्शन मध्ये तुम्ही जेव्हा जाल, आपण तर 29व्या आवृत्तीमधून कंटेंट घेतोय, पण तुम्हाला इथं प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत असेल, पुस्तकं भरपूर अवेलेबल आहेत. इथं आपण मेडिवल साठी पुस्तक बघूया. तर मेडिवल साठी तुम्हाला मध्ययुगीन भारत, दिल्लीची सुलतानशाही, बहामनी साम्राज्य, विजयनगरचं साम्राज्य, वतू देशपांडे सरांचं एक पुस्तक आहे ना, तर हे वतू देशपांडे सरांचं पुस्तक तुम्हाला इथं मिळत आहे. बेस्ट बुक आहे, हेही पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता. ठीक आहे, ओके. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर मध्ययुगीन भारत सतीशचंद्र सरांचं पुस्तक आहे. मोगलशाही, मराठा राजवट. मराठा राजवटीवरती आपल्याला जास्त क्वेश्चन येत नाहीत, लक्षात घ्या. खंड तुम्हाला जर आणखी डिटेल मध्ये जायचं असेल तर तुम्ही खंड घेऊ शकता, खंड वाईज पण तुम्ही पुस्तकं वापरू शकता. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला सतीशचंद्र सरांचं पुस्तक मिळतं, खंड दुसरा, खंड पहिला, ठीक आहे, आणि खंड तिसरा. 3 खंडामध्ये, जस्ट एक मिनिट थांबा. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, रेफरन्स बुक वापरू शकतो. ठीक आहे, ओके. तर पुस्तक कशी मागवायची हे मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे. थोडंसं बॅचेस बद्दल आपण बघूया. तर बघा, बॅचेस ज्या आहेत त्या आपल्या पूर्णपणे रेकॉर्डेड बॅचेस आहेत. राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी बॅच चालू आहे. इंडिव्हिज्युअल तुम्हाला राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी इथं बॅचेस मिळून जातील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हॅलिडिटी 8 महिने आहे. वॉच टाइम 4 वेळा आहे, तुम्ही 4 वेळा सेशन बघू शकता. नियमितपणे शंका निरसन सत्र म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन इथं होतील. एकच मिनिट थांबा. चला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये असते आपली पूर्व परीक्षा. तर वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करून घेणारा हा कोर्स आहे. टॉप फॅकल्टी तुम्हाला इथं मिळत आहे. प्ले स्टोअर वरती जावा, केसागर करिअर अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला मिळेल. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे, ओके. अधिक माहितीसाठी संपर्क करा. चला, तर आपण आलो होतो विजयनगर साम्राज्यापर्यंत. मला वाटते हा पार्ट आपण बघितलेला होता की भारतामध्ये हिंदू राज्याचा उदय होऊ लागला होता जेव्हा सुलतानांनी आपली सत्ता उत्तरेमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर, हरिहर आणि बुक्क यांच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आता इथं हरिहर आणि बुक्क यांनी काय केलं होतं, महम्मदाच्या दक्षिणेतील अनुपस्थितीचा फायदा उठवला आणि आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. विजयनगर राजधानीचं शहर होतं. 36 मध्ये हिंदू राज्य अस्तित्वात आलं. बरोबर, चीनच्या राजाशी संबंध जोडले. इथपर्यंत आपण बघितलं, आय थिंक आपण इथपर्यंत बघितलं होतं. पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे बुक्क यांच्या नंतरचे राजे, आणि त्याच्यामध्ये वीर नरसिंहानंतर त्याचा जो भाऊ होता कृष्णदेवराया. ठीक आहे, तर या कृष्णदेवरायांवरती आयोगाने जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. विजयनगरच्या गादीवरती आले. विजयनगरच्या साम्राज्याचा तो सर्वश्रेष्ठ सम्राट मानला जातो. कृष्णदेवराय एक पराक्रमी योद्धा, उत्कृष्ट सेनापती होता. साहजिकच त्याने
अनेक युद्धामध्ये विजय मिळवला. 1520 मध्ये त्याने विजापूरच्या आदिलशाहीचा केलेला पराभव हा विजय महत्वाचा मानला जातो. लक्षात ठेवा. एक उत्कृष्ट शासनकर्ता म्हणून कृष्णदेवराय ओळखला जातो. आपल्या प्रजेच्या हिताची त्याने नेहमीच काळजी घेतली. तर कृष्णदेवरायाला लोक इतकं का मानत होते? कारण का तर तो एक उत्कृष्ट शासनकर्ता होता. ठीक आहे, ओके. विद्या आणि कला यांचा तो प्रेमी होता, विद्वानांचा आश्रयदाता होता आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचं जे वैभव आहे ना, तर ते वैभव आणि प्रतिष्ठा कळसाला पोहोचली. ठीक आहे, ओके. कृष्णदेवरायांबद्दल तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. त्यांच्या साम्राज्याचा अंत कसा झाला बघा. अच्युतराय, सदाशिवराय असे राजे होऊन गेले. या सुमारास दक्षिणेतील मुसलमान सत्तांनी एकीकडून काय केलं? विजयनगरवर स्वारी केली. दोन्ही सैन्यामध्ये युद्ध झालं आणि राक्षसताळी किंवा तालीकोटीची लढाई. बघा, राक्षसताळी किंवा तालीकोटीच्या लढाईवरती जास्त क्वेश्चन येत नाहीत, पण आपल्याला माहित असावं की ही लढाई कधी झाली आणि कोणामध्ये झाली. ठीक आहे. 25 जानेवारी 1565 ला तालीकोटी येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईमध्ये काय झालं? रामरायाच्या नेतृत्वाखालील विजयनगरच्या सैन्याचा पराभव झाला आणि हे साम्राज्य जवळजवळ संपुष्टात आलं. ओके. आणि विजयनगरच्या काही राज्यपालांनी आपली लहान लहान अशी स्वतंत्र राज्य स्थापन केली. ठीक आहे, ओके. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे बहमनी साम्राज्य. दिल्लीच्या तुगलक घराण्यातील सुलतान मुहम्मद बिन तुगलक याच्या कारकिर्दीत त्याच्या विरुद्ध अनेक उठाव झाले. त्याच्यामुळे दिल्ली पासून दूरवर असलेल्या त्याच्या प्रदेशात काय झालेलं होतं? आनागोंदी माजली होती. इथं आपल्याला मुहम्मद बिन तुगलक याच्याबद्दल इन्फॉर्मेशन विचारली जाते. लक्षात ठेवा. मग आता दक्षिण हिंदुस्थान मध्ये सिच्युएशन काय होती बघा. दक्षिण हिंदुस्थान मध्ये नेमकी हीच परिस्थिती होती, बरोबर. म्हणजे जो काही उपद्रव चालू होता ना, त्याच्यामुळे काय झालं, जो सुलतान होता ना, तर त्याला काय म्हणतात, ती सिच्युएशन हँडल नाही करता आली. तो असमर्थ ठरला आणि या परिस्थितीचा फायदा सुलतानाचा दक्षिणेतला एक आमीर हसन गंगू बहामनी आणि त्याचे साक्षीदार यांनी उठवला आणि दौलताबाद ताब्यात घेऊन नवं राज्य स्थापन केलं. ठीक आहे, ओके. आता इथे आपल्याला हसन गंगू बहामनी बद्दल इन्फॉर्मेशन बघायची. विचारू शकतात क्वेश्चन, सांगता येत नाही. तर बहमनी राज्याचा संस्थापक होता. हसन गंगूच्या पूर्व इतिहासाविषयी वेगवेगळ्या हकीकती सांगितल्या जातात. काहींच्या मते तो पर्शियन सम्राट बहमनी बिन अस्फुदियार याचा वंशज होता. काही जण असं सांगतात की हसन हा गंगू नावाच्या ब्राह्मणाकडे गुलाम होता. त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन त्याला गुलामगिरीतून मुक्त केलं. ठीक आहे. आणि आपल्या मालकाची आठवण म्हणून त्यानं काय केलं? हसन गंगू असं नाव धारण केलं आणि आपल्या राज्याला बहमनी राज्य असं नाव दिलं. आता या हकीकतीवर बऱ्याच जणांचा विश्वास बसतो का? बसत नाही असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. इथं मग 1347 मध्ये काय झालं? बहमनी राज्याची स्थापना झाली. आपल्याला हे स्थापना एका बाजूला राज्य आणि एका बाजूला त्याची स्थापना दिनांक विचारली जाऊ शकते. ठीक आहे. यावेळी हसन गंगू उर्फ झाफर खान याने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमन शाह असं नाव धारण केलं. त्याने गुलबर्गा इथं आपली राजधानी ठेवली. तुम्हाला राजधानीची ठिकाणं पण आयोगाकडून विचारली जाऊ शकतात. त्याच्यानंतर आसपासचा प्रदेश काबीज करत त्याने राज्यविस्तार घडवून आणला. उत्तरेला वैनगंगेपासून दक्षिणेला कृष्णा नदीपर्यंत त्याचं राज्य पसरलेलं होतं. आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. नंतरचे बहमनी सुलतान जर तुम्ही बघितले तर अल्लाउद्दीन हसन शाह बहमनी, याच्यानंतर गादीवर आलेल्या बहमनी सुलतानांची नावं मुहम्मद शाह पहिला, अलाउद्दीन, मुजाहिद, मुहम्मद शाह दुसरा, फिरोज शाह, अहमद शाह पहिला, अलाउद्दीन दुसरा. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ही सगळीच नावं लक्षात ठेवायची का? अजिबात नाही लक्षात ठेवायची. तुम्हाला हे विचारत नाहीत, इम्पॉर्टंट असं विचारतात, लक्षात घ्या. मग बहमनी सुलतानांचे विजयनगरच्या राज्यकर्त्यांशी वरचेवर संघर्ष होत असे, कारण या दोन सत्ता दक्षिणेच्या राजकारणात काय होत्या? एकमेकांच्या प्रतिस्पर्धी होत्या. लक्षात घ्या. ठीक आहे. तर संघर्ष कोणासोबत होते? बहमनीचे संघर्ष होते विजयनगर सोबत. ठीक आहे. एक हिंदू राज्य, दुसरी मुसलमानी सत्ता. ओके. आता या म्हणजे रिझन काय? धार्मिक रिझन मुळे त्यांचं भांडण होतं. मग बहमनी राज्याच्या अखेरच्या काळामध्ये काय झालं? मुहम्मद गवान नावाचा एक कर्तबगार प्रधानमंत्री होऊन गेला. सिंपल असतं बघा. तुम्हाला मुहम्मद गवान याचा जर क्वेश्चन मध्ये उल्लेख आला
तर तो कोणत्या राजाच्या काळामध्ये होता ते तुम्हाला माहित पाहिजे. तिथं आपल्याला कन्फ्युजन होतं, परफेक्शन आणि रिव्हिजन नसेल तर. त्यानं बहमनी राज्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी बरंच कष्ट केलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके. नंतरचे बहमनी सुलतान जर तुम्ही बघितले तर अल्लाउद्दीन हसन शाह बहमनी, याच्यानंतर गादीवर आलेल्या बहमनी सुलतानांची नावं मोहम्मद शाह पहिला, अल्लाउद्दीन मुजाहिद, मोहम्मद शाह दुसरा, फिरोज शाह, अहमद शाह. तर हे सुलतान विशेष कर्तबगार होते. बहमनी सुलतानांचे विजयनगरच्या राज्यकर्त्यांशी वरचेवर संघर्ष होत असे, कारण या दोन सत्ता दक्षिणेच्या राजकारणात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी होत्या. ठीक आहे, ओके. हे आपण बघितलं, इथपर्यंतचा पार्ट आपण बघितलेला आहे. याच्यावरती आयोगाचा क्वेश्चन होता बघा, 5 शखले बहमनी राज्याच्या अखेरच्या काळातील सुद्धा. जर आपण हे कंटिन्यू नाही वाचलं किंवा कंटिन्यू नाही अभ्यास केला तर हा क्वेश्चन कुठून बनला ते आपल्या लक्षात येत नाही, बरोबर. जेव्हा क्वेश्चन विचारला जातो त्याच्यानंतर आपण त्याचा अनालिसिस करतो. तर बहमनी राज्याच्या अखेरच्या काळातील सुलतान दुबळे निघाले, त्याच्यामुळं प्रांताचे सुभेदार प्रबळ होऊन ते मूळ राज्यातून फुटून बाहेर पडू लागले आणि या विघटनाच्या प्रक्रियेतून बहमनी राज्याचे 5 तुकडे झाले आणि 5 स्वतंत्र राजकीय सत्ता अस्तित्वात आल्या. वराठची इमादशाही, ह्या जोड्यालामध्ये विचारलंय ऑलरेडी. आता काय विचारतील तुम्हाला, इमादशाही संस्थापक फतेउल्ला. इमाद शहा नाही देणार पुढं, कारण इमाद शाह म्हटलं की तुम्हाला उत्तर येऊन जाईल ना. तर फक्त फतेउल्ला देतील, विजापूर युसुफ देतील, अहमदनगर मलिक अहमद देतील, गोळकोंडा कुतुबशाह देतील आणि बिदरची बरीदशाही अमीर अली देतील. बरीद पण नाही देणार, लक्षात घ्या. तर काय दिलं जातं हे थोडंसं आपण विचार केला पाहिजे. तर इथं या 5 शाह्या होऊन गेल्या, पण विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही या 2 शाह्या दीर्घकाळ अस्तित्वात राहिल्या आणि पुढं औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर त्यांनी दोन्ही राज्ये जिंकून घेऊन बहमनी राज्याचे उरले सुरले अवशेष मोडीत काढले. ठीक आहे, ओके. तर इथपर्यंतचा पार्ट तुमचा समजला असेल. रेकॉर्डेड सेशन आहे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला तुमचे जे डाऊट आहेत ते विचारू शकता. 1526 मध्ये काय झालं बघा, 1526 मध्ये मुघल घराण्याची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. डेट लक्षात ठेवा, 1526 मुघल घराण्याची स्थापना. कोण होता संस्थापक? बाबर होता. मध्य आशियातल्या काबूलच्या राज्याचा तो राजा होता, हे पण आपल्याला माहित पाहिजे. किती स्वाऱ्या केल्या? 5 स्वाऱ्या केल्या. शेवटच्या काय केलं? लोधी घराण्याचा जो सुलतान होता इब्राहिम लोधी. बघा, बाबरनं कोणत्या घराण्याच्या सुलतानाचा पराभव केला, कोणत्या लढाईमध्ये केला, कुठं केला? तर दिल्ली लोधी घराणे, पानिपतची पहिली लढाई 1526. ठीक आहे, ओके. आणि मुघल साम्राज्याची इथं स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. आता पानिपतच्या, तुम्हाला सेंटेन्स दिलं जातं बघा, पानिपतच्या विजयाने मुघल सत्तेचा पाया घातला गेला. बरोबर आहे, बरोबर आहे. दिल्लीवर मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली. बाबर दिल्लीचा पहिला सम्राट बनला. बाबर नंतर कर्तबगार सम्राट फक्त लक्षात ठेवा, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. ओके, क्लिअर. आता औरंगजेब बद्दल तर जास्त क्वेश्चन विचारत नाहीत. अकबर राजाबद्दल क्वेश्चन मात्र 100% विचारले जातात. शहाजहान, जहांगीर यांच्याबद्दल क्वेश्चन आयोग विचारतात. ठीक आहे. बाबर बद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. तर टाइम पिरियड लक्षात घ्या, 1526 ते 30 दिल्लीची सत्ता काबीज केली. हिंदुस्थानवरचं जे आसन होतं स्थिर आणि बळकट करण्यासाठी त्यानं त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. पहिल्यांदा त्यानं काय केलं माहिती का, बाबरनं प्रथम चित्तोडचा राजा राणासंग, याचा संबंध कोणाशी आला होता? चित्तोडचा राजा राणासंग उर्फ संग्राम सिंग याच्या विरुद्ध मोहीम उघडली. खानवाची लढाई म्हटलं जाते याला. खानवा या ठिकाणी बाबर आणि राणासंग, तुम्हाला डायरेक्ट 1527 खानवाची लढाई, तालिकोटीची लढाई असे पॉइंट्स ना जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात. तर 1527 मध्ये खानवा येथे बाबर आणि राणासंग यांच्या सैन्यामध्ये घनघोर युद्ध होऊन त्याच्यामध्ये काय झालं, बाबरचा जय झाला. ठीक आहे, ओके. त्यानंतर मोहम्मद लोधी याच्या विरुद्ध घागराच्या म्हणजे घागरा नदीच्या परिसरामध्ये पण लढाई झाली. बाबर विजयी ठरला आणि या विजयामुळे भारताचा फार मोठा प्रदेश त्याच्या नियंत्रणाखाली आला आणि त्याची सत्ता स्थिर झाली. ठीक आहे, ओके. आता हा जो बाबर होता ना, या बाबरच्या अंगी अनेक गुण होते. आता इथूनच आपण ओळखू शकतो, सेनापती होता, शूर होता, सुसंस्कृत होता, गुणग्राहक होता. त्याचं व्यक्तिगत जीवन जे होतं ना ते कसं आदर्शवत होतं आणि या गुणांच्या जोरावर तो भारतात मोगल साम्राज्याची स्थापना करू शकला. म्हणजे एक पर्सन म्हणून जर तुम्हाला आयोगाने बाबरावरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला त्याची उत्तरं आली पाहिजेत, लक्षात घ्या. याच्यानंतर आहे हुमायून.
बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून हा गादीवरती आला. टाइम पिरियड लक्षात ठेवा. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं कुणाला, हुमायूनला, पण आपला जम बसवण्यात तो यशस्वी झाला आणि याच सुमारास त्याचा शेर खान या अफगाण सरदाराशी संघर्ष सुरू झाला आणि परिणामी काय झाल्याची परिणिती हुमायूनच्या पराभवामध्ये झाली. ठीक आहे. मग शेरखाननं काय केलं? शेरखाननं प्रथम चौसा आणि नंतर बिलगाम येथील लढायामध्ये हुमायूनचा पराभव केला. ठीक आहे. बिलगामच्या विजयानंतर शेरखाननं आग्रा आणि दिल्ली काबीज केली. हुमायूनला दिल्लीहून सिंधमध्ये पळ काढावा लागला. त्याच्या घटना आहेत ना, ज्या सिक्वेन्सने घडलेल्या आहेत त्या घटना तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं बघा, टाइमलाईन लक्षात ठेवणं फार महत्वाचं असतं. ठीक आहे. ओके. एकच मिनिट थांबा. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर शेरशाह बद्दल इन्फॉर्मेशन जर आपण बघितली तर कोणत्या वंशाचा होता? सूर वंशाचा होता. 1540-45 अगोदरचं नाव शेरखान होतं. पुढे चौसाच्या लढाईमध्ये हुमायून विरुद्ध विजय मिळवल्यावर त्याने शेरशाह नाव धारण केलं आणि बंगाल बिहारचा सुलतान बनल्याचं घोषित केलं. ठीक आहे. ओके, क्लिअर. 1540 मध्ये आग्रा दिल्लीवर ताबा. त्याच्यानंतर भारताचा फार मोठा प्रदेश नियंत्रणाखाली आणला. पराक्रमी योद्धा, कुशल सेनापती होता, उत्कृष्ट प्रशासक होता. अनेक सुधारणा बघा, इम्पॉर्टंट काय आहे, शेरशाहनं जमीन विषयक सुधारणा केल्या, महसूल पद्धतीत महत्वपूर्ण बदल घडवून आणले, प्रजेच्या हिताविषयी तो दक्ष असे, एक न्यायी उदार राजा म्हणून त्याची ख्याती होती. आपल्या कर्तबगारीने दिल्लीची मोगलांची सत्ता नष्ट करून तिथं अफगाण सत्ता प्रस्थापित केली आणि 1545 मध्ये झाला त्याचा मृत्यू. लक्षात घ्या, मोगलांची सत्ता कोणी नष्ट केली, अफगाण सत्ता कोणी प्रस्थापित केली हे आपल्याला इथं माहित पाहिजे. पुन्हा हुमायून, सूरवंशाच्या शेरशाहचा मृत्यू झाला. बरोबर, सूरवंशाला उतरती कळा लागली. हुमायून दिल्लीहून पळाला होता, पण पुन्हा त्याने अफगाणिस्तानात आपलं राज्य स्थापन केलं. त्यावेळेस केलं होतं. योग्य संधी मिळताच तो पुन्हा रिटर्न आला भारतामध्ये आणि ही जी सरहिंदची लढाई आहे ना, लक्षात ठेवा, तर या सरहिंदच्या लढाईमध्ये हुमायूने सिकंदर सूरचा पराभव केला आणि दिल्लीची सत्ता, जी मोगलांची सत्ता नष्ट केली ती अफगाण सत्ता स्थापित केली. तर इथं दिल्लीची सत्ता पुन्हा काबीज केली, पण तो लवकरच मृत्यू पावला. ठीक आहे. ओके. अकबर, हुमायून नंतर त्याचा मुलगा अकबर गादीवरती आला 1556-1605. अकबरचा जन्म 1542 मध्ये झाला. तो गादीवर आला तेव्हा त्याचे वय फक्त 14 वर्ष इतकं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे, फक्त 14 वर्ष. आणि अकबराला देखील त्याच्या वडिलांप्रमाणे सुरुवातीच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. हुमायूने दुसऱ्यांदा दिल्लीचे राज्य मिळवले असले तरी ते स्थिर नव्हते आणि हुमायूनच्या मृत्यूचा फायदा घेऊन पुन्हा काय झालं, अफगाण सरदार मोहम्मद आदिल शाह याचा मंत्री हेमू याने प्रधानमंत्री आग्रा दिल्ली काबीज केली आणि पुन्हा तो अकबराविरुद्ध लढण्यासाठी निघाला. म्हणजे हे जे यांचं भांडण होतं ना, हे चालूच होतं कंटिन्यू. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण बघूया, पुढे आपल्याला इथे काय बघायचं आहे. पानिपतची दुसरी लढाई. पानिपतच्या लढाईवरती क्वेश्चन येतात. खूप केअरफुली आपल्याला इन्फॉर्मेशन बघावी लागते. अकबराचा पालक असलेला बैराम खान जो होता ना, हेमूला तोंड देण्याची सिद्धता. ठीक आहे. दोन्ही सेना पानिपत येथे आल्या. पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? 1556 विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना तर डेट पण माहित नसतात की पानिपतची लढाई कधी झाली. अकबराचा विजय झाला, दिल्लीत प्रवेश केला, आपली सत्ता प्रस्थापित केली. ठीक आहे. आणि पुढील काळात अकबराने अनेक संभाव्य शत्रूंचा पराभव केला. त्याने ग्वाल्हेर, जौनपूर, माळवा, गोंडवन,
रणथंबोर, कलिंजर, जोधपूर, बिकानेर, गुजरात, बिहार, बंगाल, काबूल, काश्मीर सगळा प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला आणि मेवाडचा जो राजा होता उदयसिंग आणि त्याचा मुलगा राणा प्रताप याने अकबराविरुद्ध झुंज दिली. मोगल फौजेने हळदीघाटीची लढाई, आतापर्यंत जेवढ्या पण लढायांची नावं आलेली आहेत ना, ती सगळी नावं तुम्ही लक्षात ठेवा. जोड्या लावामध्ये विचारलं जातं. एका बाजूला लढाईचं नाव विचारतील, एका बाजूला दिनांक विचारतील. ठीक आहे, ओके. राणा प्रतापाचा मोठा पराभव केला आणि राणा प्रतापने मोगलांपुढे अखेरपर्यंत शरणागती पत्करली नाही. जस्ट 1 मिनिट थांबा. आपण कंटिन्यू करूया. तर लक्षात घ्या, तर अकबराचं जे साम्राज्य होतं ना, तर ते कुठपासून कुठपर्यंत होतं, बंगाल पासून काबूल कंदाहार पर्यंत होतं. ठीक आहे, आणि हिमालयापासून गोदावरी नदीपर्यंत. एवढे मायनर पॉइंट्स जे असतात ना आपल्याकडून मिस होऊ शकतात, पण मिस नाही होऊ द्यायचे. लक्षात घ्या, किती सुबे होते, 1605 मध्ये 15 सुबे होते किंवा प्रांत होते. अकबराने धार्मिक, बघा अकबराला लोक का मानतात माहिती का, त्याचं धार्मिक धोरण सहिष्णू होतं. हिंदूंना सन्मानाने वागवलं, राजपुतांशी मैत्रीचे संबंध जोडले आणि आपल्या बाजूला संबंध म्हणजे राणी जोधा बद्दल आपण इथं बोलतो. इतकंच नव्हे तर निरनिराळ्या धर्मातली आदर्श तत्व एकत्र करून दीन ए इलाही, अकबराने स्थापन केलेला धर्म तुम्हाला विचारला जातो. दीन ए इलाही भारतात होऊन गेलेला एक थोर राज्यकर्ता होता. आपल्या राज्यातील सगळ्या प्रजेला त्याने समानतेची वागणूक दिली. प्रजाहित दक्ष, न्यायी, दयाळू, उदार अंतकरणाचा सम्राट होता. महान सेनापती, कुशल प्रशासक म्हणून प्रसिद्ध होता. विद्या कला यांचा आश्रयदाता, विद्वानांचा चाहता होता. अनेक थोर विद्वान, पंडित, कलावंत होते. त्याने ज्या जमीनविषयक सुधारणा केल्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला होता आणि इतर प्रजाजनांचीही त्याने काय केली होती, अशीच काळजी घेतलेली होती. ठीक आहे, तर अकबर राजा एवढा ग्रेट का होता, त्याचे रिझन आपण इथं बघितले. सहिष्णू होता, ते सगळ्यात महत्वाचं आहे. अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर, बरोबर, 1605-27. जीवनातील काही ठळक घटना, आपल्याला जहांगीरच्या जीवनातल्या ठळक घटना लक्षात ठेवायच्यात. जो खुसरो होता, जहांगीरचा मुलगा, बापाविरुद्ध उठाव केला, उठाव मोडून काढला. शिखांचे 5वे गुरु अर्जुन सिंग यांना ठार मारले. त्याच्यामुळे शीख मोगलांविरुद्ध गेले. 1611 मध्ये नूरजहांशी विवाह. मेवाडचा राजा अमरसिंग याने मोगलांची सत्ता मान्य केली. अहमदनगरच्या निजामशाही विरुद्ध मोहिमा. कंदाहार गमावले. लक्षात ठेवा, जहांगीरच्या काळातल्या घटना. ठीक आहे, मग नूरजहांचा प्रभाव होता, नूरजहांशी विवाह केला, बरोबर, तिचा राज्यकारभारातला हस्तक्षेप वाढला. परिणाम काय झाला, शहाजहानने बापाविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. असलं काही विचारत नाहीत एक्झाम मध्ये विचारतात, जहांगीर कलाप्रेमी होता का, विद्वान होता का, किंवा कलाकारांना आश्रय देणारा होता का, जहांगीरच्या कारकिर्दीत चित्रकलेचाही भरीव विकास झाला होता का, किंवा त्रिमिती धरतीची चित्रकला खऱ्या अर्थाने त्याच्याच कारकिर्दीत विकास पावली. बरोबर, तो स्वतः विद्वान आणि न्यायी राज्यकर्ता होता. ओके, क्लिअर. याच्यानंतर पुढे आपण बघतोय शहाजहान. जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षामध्ये शहाजहाननं 1627 ते 58 आपल्या विरोधकांवर मात करून गादी बळकावली आणि 1628 मध्ये तो राज्यारूढ झाला. शहाजहानचे अगोदरचे नाव खुर्रम असे होते. लक्षात ठेवा, बापाच्या कारकिर्दीत रणांगणावर अनेक पराक्रम गाजविले होते.
सत्तेत आल्यावर शहाजहानला बुंदेले आणि शहाजहान लोधी यांच्या बंडांना सामोरे जावे लागले, पण शहाजहानने ते उठाव मोडीत काढले आणि हुगळी येथील पोर्तुगीजांनाही वठणीवर आणले. ठीक आहे. मुघलांनी दक्षिणेत मोठे विजय मिळवले. 1636 मध्ये मोगल सेनेनं काय केलं, निजामशाही बुडवली. आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्या विरुद्ध पण विजय मिळवले. मात्र मध्य आशिया, आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण जिथं अपयश पत्करावं लागलं होतं की नाही, ती कुठली मोहीम होती, मध्य आशियाची मोहीम. तर या मध्य आशिया मोहिमेवरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि शहाजहानच्या हयातीतच त्याचा जो मुलगा होता ना, औरंगजेब, याला तुरुंगात टाकून गादी बळकावली. आणि रेकॉर्डिंग झालं. पुढे काय झालं बघा, 1666 मध्ये शहाजहानचा मृत्यू झाला. ठीक आहे. ओके, आय थिंक मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला क्लिअर. बघा काय विचारतात ते महत्वाचं आहे. बरोबर, आपल्याला शहाजहानची भरपूर इन्फॉर्मेशन मिळते. आणि ज्यांना वेळ आहे, जी लोक 25 ची तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांनी रेफरन्स बुक डेफिनेटली वापरले पाहिजेतच. शहाजहानच्या कारकिर्दीत काय झालं, कोणाच्या कारकिर्दीला मोगल साम्राज्याचं सुवर्णयुग असं म्हणतात, तर बघा शहाजहानची जी कारकीर्द आहे त्याला मोगल साम्राज्याचं सुवर्णयुग म्हणतात. कारण काय, आतापर्यंत स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला जात होता की कोणाच्या कारकिर्दीला मोगल साम्राज्याचं सुवर्णयुग म्हटलं जात होतं. आता काय विचारतील तुम्हाला, का म्हटलं जात होतं. बरोबर, तर त्याच्या कारकिर्दीमध्ये राजकीय स्थैर्य होतं, राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था होती, चांगली आर्थिक स्थिती होती, कला वाङ्मय याच्यामध्ये प्रगती झाली होती, अनेक इमारती बांधल्या गेल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इमारती कोणत्या शहाजहानच्या कारकिर्दीतल्या, ताजमहल, आग्र्याची मोती मशीद, दिवाणी आम असेल, दिवाणे खास असेल, दिल्लीची जामा मशीद असेल, रंगमहाल असेल, या इमारती. आणि शहाजहानचं जे मयूर सिंहासन होतं ना, ते तर इतिहास प्रसिद्ध आहे. अजमेर येथील जामा मशीद बांधण्याचे श्रेय ही शहाजहानलाच द्यावं लागत होतं. ठीक आहे. चित्रकला, संगीत या कलांना उत्तेजन दिलं. त्याच्या पदरी अनेक चांगले कलाकार होते. विद्याप्रेमी होता, लक्षात घ्या. असे पॉइंट कॅज्युअल वाटतात आपल्याला, म्हणजे अरे हे विद्याप्रेमी होता असलं कशाला आयोग विचार, पण विचारतात, लक्षात घ्या. अनेक विद्वानांना आश्रय दिला. त्याच्या काळात अनेक लेखक, इतिहासकार होऊन गेले. लोकहिताची कामं केली, सांस्कृतिक प्रगती झाली. हे सगळे मुद्दे आपल्याला तोंडपाठ पाहिजेत. का तोंडपाठ पाहिजेत तेही मी तुम्हाला सांगितलं, कारण का आयोग आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. बघा, बाबर ते राम मंदिर असा जो प्रवास आहे ना, तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये, आता सांगता येत नाही. ठीक आहे. ओके, तर हा होता आपला थेरीचा पार्ट. याच्यानंतर आपण काही क्वेश्चन इथे घेत आहोत, जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये आपले जे क्वेश्चन जर थोडेसे लेंदी, कॉम्प्लिकेटेड दिसले तर तुम्हाला तिथं टेन्शन यायला नको. ठीक आहे. तर आपण काय करूया, आपण हा जो पार्ट आहे ना, क्वेश्चन आन्सरचा पार्ट, तो वेगळ्या सेक्शन मध्ये घेऊया, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन आन्सरचं वेगळं लेक्चर बघता येईल. ठीक आहे. तर काहीही तुम्हाला डाऊट असतील पुस्तकांबद्दल, बॅचेस बद्दल, तर तुम्ही मेसेज करू शकता, कॉल पण करू शकता. पब्लिकेशनचा नंबर दिलेला आहे. माझा पर्सनल नंबर ही मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये शेअर केलेला आहे, त्याच्यावरती पण तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे. तर भेटूया आपल्या क्वेश्चन आन्सरच्या लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.